हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल। आणि आज आपल्या किचनमध्ये बनतायत पेढ्यासारखे मऊ सूत, तोंडात टाकताच विरघळणारे आणि महिनाभर टिकणारे बिना पाकाचे लाडू, ते सुद्धा साखरेचा वापर न करता। चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम करायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू ज्यांचे मी बारीक तुकडे करून घेतलेत, याला थोडंसं परतून घ्यायचंय। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, याऐवजी तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता, नाहीच वापरले तरी सुद्धा चालतात। काजू बदाम हलके भाजून झाले की याला बाजूला काढून ठेवूयात। मेजरमेंटसाठी कोणतंही एक भांडं सेट करून घ्यायचं। मी इथे वाटीचा वापर करतेय। कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकायचं आहे। हे तूप रूम टेम्परेचरवर अर्धी वाटी इतकं मोजलं होतं। ज्या वाटीने तूप घेतलंय त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि मंद ते मध्यम आचेवर गव्हाचं पीठ छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजताना गडबड करायची नाही, शक्यतो मंद आचेवरच हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचंय। पीठ जर कच्चं राहिलं तर लाडू तोंडामध्ये चिटकायला लागतात, ते व्यवस्थित लागत नाही। पिठाच्या गुठळ्या होऊ न देता या अशा पद्धतीमध्ये पीठ भाजायचं आहे। जसं जसं सर्व गुठळ्या नाहीशा होतील तसं पिठाला तूप सुटेल। हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचंय। 20 ते 25 मिनिटे झाली असतील मी हे पीठ भाजते। याला छान रंग आलाय, मस्त खमंग आपलं लाडूचं पीठ भाजलं गेलेलं आहे। यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकायची आहे, थोडंसं जायफळ टाकायचं आहे आणि गोड पदार्थ आहे, यातले सगळे फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी चिमूटभर मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचंय। लाडू गोड करण्यासाठी आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहोत, तर 2 वाट्या पिठाला 2 वाट्या गुळ टाकायचा आहे। हा मी मिक्सरला फिरवून घेतला होता। आवडीनुसार गुळ कमी जास्त तुम्ही करू शकता। गॅस इथे बंद करायचा आहे आणि गरम मिश्रणामध्ये गुळ टाकून पटकन याला मिक्स करून घ्यायचं आहे। गरम मिश्रणामध्ये गुळ टाकला की तो कच्चा लागत नाही आणि मिश्रण सुद्धा पटकन लगेचच घट्ट होतं। आपलं लाडूचं मिश्रण हे तयार झालेलं आहे। याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय। आपलं लाडूचं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। यामध्ये जर गुठळ्या जाणवत असतील तर हाताने याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आवडीनुसार लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे आहेत। मी इथे वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स लावत आहे। घरातल्याच साहित्यामध्ये महिनाभर टिकणारे, तोंडात टाकताच विरघळणारे मऊ सूत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू तयार आहेत। तुम्ही पण नक्की करून बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।